पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा. ओवी 950 पासून पुढे. पै बाळ जय जेव विजय तै घासू विसा ठाई की जय. तैसे एक चिहे चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक क्षत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान. हे भाग केले अवधान जाणून तुझे आणि ऐसे निही पार्था. जरी हा अभिप्राव तुझा हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौथा न करू एकही म्हणून न सरू. आत्मानात्म या धरू सरिसा पाडू. परी तुवा येतुले करावे मागो ते आम्हा द्यावे. जे कानाचे नाव ठेवावे आपण पै गाते. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचित झाला. तेत देव म्हणते भला उचंबळेन. ऐसे नितो येता वेगो धरुणी म्हणे श्रीरंगो. प्रकृती पुरुष विभागो परिसे सांगो. जया मार्गा तेजकी सांख्य म्हणती योगे. जयाची वाटेवे लागे मी कपिला झालो. तो ऐक निर्धोकू प्रकृती पुरुष विवेकू. म्हणे आदी पुरुषो अर्जुना ते. प्रकृती पुरुषचैवं विद्यनादि उभावपि विकाराश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवन. तरी पुरुषानादियाथी आणि त्याची लागोनी प्रकृती सरिसी दिवराती धोनी जैसी. का रूप नो हे वाया परी रूपा लागली छाया. निकोन वाडे धनंजया कणीसी कोंडा. तैसे जाण जवटे दोन्ही एकवटे. प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सत्ते. वै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आगवे. तेची येथ जाणावे प्रकृती आहे गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जयाते म्हणितले असे. तो पुरुष हे अनारिसे न बोलो घे. ये अनाने नावे परी निरूप्य अननोहे. हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. तरी केवळ जे सत्ता तो पुरुष का पंडुसुता. प्रकृती ते समजता क्रियानाम बुद्धी इंद्रिय अंतःकरण इत्यादी विकार भरण. आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक. हा अगवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा. हेची हेतू संभवा कर्माची कार्यकारण कर्तृत्व हेतु प्रकृतिरुच्यते. पुरुषं सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. ते ते इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी. मग ती लावी ती विधी कारणाच्या. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया. तया नाव धनंजया कार्यपैगा. आणि इच्छामदाच्या थावी लागली मना ते उठवी. ते इंद्रिय राहटवी हे कर्तृत्व वेगा. म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्वा कारण. प्रकृतीमुळे हे राणा सिद्धांतामुळे एव तीनचे निसमवाय. प्रकृती कर्मरूप होय परिजया गुणा वाढे त्राय त्याची सारिकी. जे सत्वगुणी अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणजे रजोगुणी निपजे मध्यमते. जे का केवळ तमे होती जी कर्मे निषिद्ध धर्मे जाणते. ऐसे निसंता संते कर्मे प्रकृतीस्तव होते. तयापासून निर्वाळते सुखदुःख गा. असती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे. तया दोहीचा बोलिजे भोगपुरुषा. सुखदुःखे धावोरी निपतती साचोकारी. तव प्रकृती उद्यमुकरी पुरुषभोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता संगडी. जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये की. आंबुली जगविये चोज एका. पुरुषं प्रकृतिस्थो तो हि भुक्ते प्रकृतिजान गुणान्. कारणं गुणसंगोस्यं सदसद्धो निजं मनसो. जे अनुंग तो पेंदा निकवडानुसदा. जीर्णो अतिवृद्धा पासो निवृद्धो. तया आडनाव पुरुषो एरवी स्त्रीनानुपसंगो. किंबहुना एको निश्चय नाही. तो अचक्षु अश्रवणो अहस्तो अचरणो रूपण आवरणो नामाती. अर्जुना काहीच देत नाही. तो प्रकृतीचा भरता पायी की भोगणे ऐसे याही सुखदुःखाचे. तो तरी करता उदासू अभोगता परिह्या प्रतिव्रता भोगविजे. जे ते अळूमाळू रूपागुणाचा ताळूढाळू. ते भरते साही खेळू लेखा आणि. ये प्रकृती तवा गुणमयी हेची नाव. किंबहुना सावेव गुणतेची हे. हे प्रत्यक्षणी नित्य नवी रूपागुणाची चागवी. जळातेही माजवी येचा माजू. नाम ये प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे. इंद्रिय प्रबुद्धे ये चेनी. काही म्हण हे नपुंसक की ते हिंडवी तिनी लोक. ऐसे ऐसे लौकिक करणे येचे. हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप. विकार उमप या केले हे कामाची मांडवी. हे मोहबणींची माधवी हे प्रसिद्धची दैवी माया हे नाम. हे वाङ्मयांची वाडी हे साकारपणाची जोडी. प्रपंचाची धाडी अभंग हे. कळा येतून झालिया विद्या येच्या केल्या. इच्छा ज्ञानक्रिया विहाली हे. हे नादाची टांकसाळ हे चमत्काराचे वेळावळ. किंबहुना सकळ खेळू येचा. जे उत्पत्ती प्रलय होत ते येचे सायंप्रात. हे असो अद्भुत मोहन हे. जे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे. की निराळेसी घरे नंद तू असे. येते तुलावरी सौभाग्य व्याप्ती थोरी. म्हणून तयावरी अनावराते. तयाच्या टवठाई निपटोनी काहीच नाही. की तया आगवेही आपणची होय. तया स्वयंभाची संभूती. तया अमृताची मूर्ती. आपण होय स्थिती ठावो तया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. हरि ओम तत्सत.